गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आपल्या सर्वांचे विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 9वी मधील पाठ क्रमांक 7 एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम यामधील शेवटचा टॉपिक आहे द नायट्रोजन सायकल. निसर्गातील नायट्रोजन चक्र जो आहे याविषयी आपण माहिती शिकणार आहोत. नायट्रोजन चक्रामध्ये नायट्रोजनचे हस्तांतरण एका सजीवाकडून निर्जीवाकडे आणि निर्जीवाकडून परत पर्यावरणामध्ये नायट्रोजनचं जे चक्र सुरू असते ते कशा पद्धतीने नायट्रोजन हा एका टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये स्थानांतरण होत असतो याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सो यू रिमेंबर फर्स्ट थिंग दॅट या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, नायट्रोजन याचं रेणुसूत्र N2 आहे आणि हवेमध्ये नायट्रोजन जवळपास 78%. म्हणजे हवेमध्ये सर्वाधिक वायू जर कुठलं प्रमाण असेल तर सर्वाधिक वायूचे प्रमाण नायट्रोजनचे आहे. त्यानंतर ऑक्सिजन 21%, त्याच्यानंतर 0.03 कार्बन डायऑक्साईड वगैरे इतर वायू बाकी या ठिकाणी हवेमध्ये आहेत. परंतु सर्वाधिक प्रमाण असणारा जर हवेमधला सर्वाधिक महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो नायट्रोजन आहे. मग हवेमध्ये वायू रूपामध्ये असणारा हा जो नायट्रोजन आहे हा सजीवामध्ये कशा प्रकारे कामात येतो किंवा सजीव कशा प्रकारे हवेतील नायट्रोजनला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या एकंदरीत वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये वापरतात याविषयी आपल्याला सर्वप्रथम जाणून घेणे महत्त्वाचं आहे. सो नायट्रोजन दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट इन द नेचर अँड इन आवर बॉडी ऑल्सो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण प्रोटीन्स जे असतात अमिनो ऍसिड पासून प्रोटीन, DNA, RNA यामध्ये सुद्धा प्रोटीन असतात. तर यामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन असतो. आणि मग हा जो नायट्रोजन आहे हवेमधील नायट्रोजन वनस्पती किंवा प्राणी हे थेट डायरेक्ट रूपामध्ये आपल्याला नायट्रोजन घेता येत नाही. म्हणजे हवेमध्ये जरी 78% नायट्रोजन जर असेल तर आपण श्वसन करताना ऑक्सिजन घेतो, नायट्रोजन घेत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात, नायट्रोजन शोषून घेत नाहीत. मग हवेतील नायट्रोजन जो आहे तो प्राण्यांमध्ये कसा येतो, वनस्पतींमध्ये कसा येतो, तर या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम समजून घेणे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे जर बघितलंय, सो दॅट्स अ डायग्राम, इट विल क्लिअर युअर आयडियाज. तुमच्या आयडिया स्पष्ट या ठिकाणी क्लिअर होतील. लक्षात घ्या या ठिकाणी की हे हवेमध्ये असणारा जो नायट्रोजन आहे इट इज इन द गॅसियस स्टेट, हा वायू रूपामध्ये आहे. हा नायट्रोजन जमिनीमध्ये जे येण्याची प्रक्रिया होते त्यामध्ये साधारणपणे दोन प्रकारे जमिनीमध्ये किंवा सजीवांमध्ये दोन माध्यमातून येत असतो, ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. आपण नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे हवेतील नायट्रोजनचे स्थानांतरण वेगवेगळ्या माध्यमातून जमिनीमध्ये संयुग रूपाने होणे, याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. म्हणजे नायट्रोजन हा रेणू रूपामध्ये आहे, परंतु ज्या वेळेला यामध्ये निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात, एकतर ज्या वेळेला पाऊस येत असतो, आभाळाच्या वेळेला विजांचा कडकडाट होत असतो, त्यावेळेला सुद्धा नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांची प्रक्रिया होते आणि नायट्रोजनचा संयुग तयार होतो आणि तो नंतर पाण्यासोबत जमिनीवर येतो. शिवाय जमिनीमध्ये काही विशेष प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत ज्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जे शिंबवर्गीय वनस्पती आहेत, ज्या वनस्पतींच्या मुळावर गाठी असतात, ज्याला आपण लेग्युमिनस प्लांट म्हणतो. उदाहरणामध्ये चणा आहे, सोयाबीन आहे, यासारखे शिंबवर्गीय शेंगा लागणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्यांच्या मुळावर गाठी असतात. खास करून त्या मुळांमध्ये जे गाठी असतात त्या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. रायझोबियम लक्षात घ्या, रायझोबियम बॅक्टेरिया. आणि मातीमध्ये साधारणपणे नॅचरली ॲझेटोबॅक्टर नावाचे जीवाणू असतात. ही जैविक प्रोसेस आहे, म्हणजे जीवाणू मार्फत सुद्धा हवेतील नायट्रोजनचे शोषण केले जाते.
हवेतील नायट्रोजनचे फिक्सेशन जीवाणूमार्फत जर होत असेल, सो नायट्रोजन फिक्सेशन विथ बॅक्टेरिया, ज्याला आपण जैविक बॅक्टेरिया किंवा जैविक सजीवांच्या माध्यमातून नायट्रोजनचे स्थिरीकरण जर आपण या ठिकाणी शिकत असू तर त्याला आपण बायोटिक, ज्याला आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो आपण. आणि नैसर्गिकरित्या हवेमध्ये ज्या वेळेला वादळ वारा किंवा ज्या वेळेला मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट असतो, तर विजांचा कडकडाट होत असताना सुद्धा हवेमधील नायट्रोजन आणि ऑक्सिजन या एलिमेंटची एक अभिक्रिया होते आणि त्यापासून नायट्रोजनची संयुगे तयार होतात आणि ते सुद्धा जमिनीवर येतात. ती नैसर्गिक प्रोसेस आहे, ही सुद्धा नैसर्गिक प्रोसेस आहे. मात्र ही अबायोटिक प्रोसेस आहे, ही बायोटिक प्रोसेस आहे. ही जीवाणूमार्फत घडून येते आणि ही नैसर्गिकरित्या ज्या वेळेला निसर्गामध्ये ही प्रक्रिया घडते त्यावेळेला हे नायट्रोजनचे फिक्सेशन होत असते. म्हणजे हवेतील वायुरूपातील जो नायट्रोजन आहे तो संयुगामध्ये येण्यासाठी दोन प्रोसेसने येत असतो. एक तर नैसर्गिक प्रोसेसद्वारे, ज्याला आपण अबायोटिक प्रोसेस म्हणतो, दुसरा आहे बायोटिक म्हणजे बॅक्टेरिया. कुठल्या प्रकारच्या बॅक्टेरिया नायट्रोजनचे फिक्सेशन घडवून आणतात? रायझोबियम आणि ॲझेटोबॅक्टर. मग रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया असतो हा खास करून लेग्युमिनस प्लॅन्टच्या मुळांमध्ये असतो आणि ॲझोटोबॅक्टर हे स्वतंत्र मातीमध्ये असतात. आता लक्षात घ्या, म्हणजे सजीवांना, वनस्पती आणि प्राणी, तुम्हा आम्हाला सर्वांना नायट्रोजनची गरज आहे, कारण आपल्याला प्रोटीनची गरज आहे आणि प्रोटीन हा शरीरातील सर्वात एक महत्वाचा भाग आहे. आणि प्रोटीन आपल्याला जर हवे असतील तर आपण जे प्रोटीन मिळवतो हे एकतर वनस्पती किंवा प्राणी यांच्या वर अवलंबून आपण असतो. अन्न म्हणून जे आपण काही घेतो त्या माध्यमातून आपण प्रोटीन मिळवतो. म्हणजे आपण डायरेक्ट हवेमधून नायट्रोजन घेत नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. मग या ठिकाणी जे नायट्रोजन नायट्रोजच्या रूपामध्ये, नायट्रेटच्या रूपामध्ये आलेले असतील, जे बॅक्टेरिया ज्या वेळेला नायट्रोजनचे फिक्सेशन करतात, मग त्या ठिकाणी या नायट्रोजनचे रूपांतर अमोनियामध्ये आणि मग नायट्रिफाइंग बॅक्टेरियाच्या माध्यमातून नायट्रेटमध्ये रूपांतर होते, NO3. नायट्रोजन चक्रामध्ये आपण बघत आहोत की नायट्रोजन, हवेतील नायट्रोजन कशा पद्धतीने वातावरणातील नायट्रोजन हा सजीवांमध्ये येतो, सजीवांमधून परत तो अजैविक घटकांच्या माध्यमातून परत वातावरणामध्ये जातो. यातील काही महत्वाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला समजणे महत्वाचे आहेत. यामध्ये एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की जसं हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जर 72% आहे, तर या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन, आता हे मुद्दे आपल्याला महत्वाचे लक्षात घ्यायचे आहेत की नायट्रोजनचे एकंदरीत स्थिरीकरण होत असताना, मीन्स व्हॉट इज मीन बाय द नायट्रोजन फिक्सेशन, याला आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतो. म्हणजे हवेमध्ये असणारा हा जो नायट्रोजन आहे हा मुक्त स्थितीमध्ये आहे, परंतु ज्या वेळेला हवेतील हा जो नायट्रोजन आहे हा संयुग रूपामध्ये या ठिकाणी मध्ये जमिनीमध्ये स्थिर होतो. मुक्त रूपातील नायट्रोजन कंपाऊंड रूपाने, संयुग रूपाने या ठिकाणी जमिनीमध्ये स्थिर होण्याची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियांमार्फत आणि काही नैसर्गिक प्रक्रियांमार्फत घडत असते. लक्षात घ्यायचं या ठिकाणी. म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ज्या आहेत साधारणपणे, ज्याला आपण रायझोबियम म्हटलेलं आहे, जे मुक्त स्थितीमध्ये हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण जमिनीमध्ये करत असतात. जे लिग्यूम किंवा शिंबवर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर असणारे जे बॅक्टेरिया आहेत, तर हे बायोलॉजिकल फॅक्टरद्वारे हवेतील नायट्रोजन स्थिर होतो. हा एक मार्ग झाला. आणि दुसरा मार्ग या ठिकाणी मी म्हटलेलं होतं की ज्या वेळेला पावसाळ्यात विजा चमकतात, कळाळतात, त्यावेळेला हवेमधील नायट्रोजन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन सरळ हा जो नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहे यांच्या माध्यमातून नायट्रेट तयार होण्याची प्रोसेस सुद्धा या ठिकाणी नैसर्गिकरित्या होते, ज्याला आपण फिजिकल फिक्सेशन किंवा ज्याला फिजिकल फॅक्टरद्वारे या ठिकाणी नायट्रोजनचे फिक्सेशन होत असते. म्हणजे एक बायोलॉजिकल फॅक्टरद्वारे नायट्रोजन हा संयुग रूपामध्ये जमिनीत येतो, दुसरा फिजिकल प्रोसेसद्वारे, नैसर्गिक प्रक्रियेच्या द्वारे सुद्धा सरळ हा नायट्रेटच्या रूपामध्ये येत असतो. दुसरा पॉइंट महत्वाचा हा आहे की नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल की ज्यामध्ये रेणू रूपातील नायट्रोजन हा संयुग रूपाने, म्हणजे हा जर नायट्रोजन N2 आहे तर यामध्ये आपल्याला NH3 अमोनिया फॉर्म मध्ये या ठिकाणी आलेला दिसतोय. सो इट इज अ कंपाऊंड, हा संयुग आहे.
हा या प्रोसेसद्वारे येण्याला आपण म्हटलेलं आहे नायट्रोजन फिक्सेशन. आता या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन नंतर इथे जो तयार झालेला हा जो अमोनिया आहे, या अमोनियाचे रूपांतर या ठिकाणी महत्वाचं मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे की नायट्रिफिकेशन प्रोसेसद्वारे ही जी प्रक्रिया आहे, पहिली प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशन. त्याच्यानंतर आपण म्हणूया नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन घडवणारे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया ज्या आहेत, या नायट्रिफाइंग बॅक्टेरिया जमिनीमध्ये असणारे जे नायट्रिफाइंग बॅक्टेरिया असतात, नायट्रोसोमोनास सारखे काही बॅक्टेरिया आहेत, जे अमोनिया या कंपाऊंडचे रूपांतर नायट्रेट मध्ये घडवून आणतात. लक्षात घ्या, नायट्रेट या ठिकाणी हा मुद्दा महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला नायट्रेट, नायट्राइट, याला आपण नायट्राइट म्हटलेला आहे, हा नायट्रेट आहे, हा अमोनियम आहे, हा अमोनिया आहे. हे लक्षात घेणे महत्वाचं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी की नायट्रिफिकेशन प्रोसेस मध्ये काय होत असते की जो कंपाऊंड अमोनिया रूपामध्ये या ठिकाणी स्थिर झालेला आहे, दॅट्स अमोनिया कन्वर्टेड इनटू अ नायट्रेट कंपाऊंड. नायट्रेट कंपाऊंड मध्ये NO3 नायट्रेट, NO2 नायट्राइट, तर NO3 हा कंपाऊंड या ठिकाणी फॉर्मेशन नायट्रिफिकेशन प्रोसेस मुळे होतो. हे कोण घडवून आणतात? नायट्रिफाइंग बॅक्टेरिया घडवून आणतात. म्हणजे परत या ठिकाणी बॅक्टेरियांचा रोल महत्वाचा आहे. या विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियांच्या माध्यमातून नायट्रेट संयुग तयार होतो आणि हा संयुग सॉइल मध्ये, मातीमध्ये तयार होत असल्यामुळे या नायट्रेटचे शोषण, ऍसिमिलेशन ज्याला म्हणतो आपण, ऍसिमिलेट, मातीमध्ये मिसळण्याची प्रोसेस या ठिकाणी मातीमध्ये हा घटक तयार झाल्यामुळे मग वनस्पतीची मुळे स्वतःच्या वाढीसाठी हा जो नायट्रेट आहे मुळाद्वारे शोषून घेतात. तेल वनस्पती स्वतःची वाढ स्वतः कळून घेत असताना यांच्यावर जगणारे जे जीव आहेत, प्राथमिक भक्षक, हे यांना खाल्यानंतर यांच्यामधनं नायट्रोजन हा प्राण्यांना मिळत असतो. म्हणजे प्राणी, तुम्ही आम्ही या सृष्टीमधील प्राणी जे आहेत, हवेमधील मुक्त नायट्रोजनचा वापर आपल्याला करता येत नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. मग हा जो चक्र आहे, या चक्राच्या माध्यमातून नायट्रेटमध्ये या ठिकाणी संयुग ज्या वेळेला वनस्पती शोषून घेतात, त्यावेळेला वनस्पतीमध्ये जो प्रथिनांच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये नायट्रोजन आलेला असतो, हे नायट्रोजन आपण आहारातून प्राण्यांमध्ये येतात. मुद्दा लक्षात आला असेल आपल्याला. सो दॅट इज अ सायकल, नायट्रोजन सायकल. लक्षात घ्या, या ठिकाणी इथपर्यंत या ठिकाणी प्राण्यांमध्ये आल्या आणि शेवटी काय होते तर आपल्याला माहित आहे की या सृष्टीमध्ये जे जीव आहेत, वनस्पती असतील, प्राणी असतील, वेगवेगळे मायक्रोब्स असतील, तर प्रत्येक सजीवांना एक विशिष्ट लाईफ स्पॅन आहे. प्रत्येकाचं एक जीवन कालखंड आहे, का एक विशिष्ट एक स्पॅन आहे. जिवंत त्यांचं आयुष्यमान एक ठरलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या सजीवांना मृत्यू आहे. म्हणजे शेवटी ज्या वेळेला वनस्पती आणि प्राणी मृत्यू होतात, त्यावेळेला परत ते त्यांची डेड बॉडी किंवा शरीर हे मातीमध्ये पुरल्या जाते, मातीमध्ये पुरण्याचं काम होते. शिवाय या ठिकाणी प्राणी ज्या वेळेला हे संपूर्ण आपण सृष्टीमध्ये असणारे प्राणी एकमेकावर अवलंबून असतो आपण, तर या ठिकाणी काही उत्सर्जन प्रक्रिया घडत असतात. जसं वनस्पतींना खाल्यानंतर प्राण्यांमध्ये उत्सर्जन प्रक्रियेद्वारे, मलमूत्रांद्वारे ज्या वेळेला हे जमिनीवर टाकले जातात, वेस्ट प्रोडक्ट, वेस्ट मटेरियल ज्या वेळेला आपण शरीराच्या बाहेर टाकतो, तर या वेस्ट प्रॉडक्टचे सुद्धा रूपांतर अमोनिफिकेशन प्रोसेसद्वारे शेवटी नायट्रेट्स मध्ये घडून येते. अमोनिफिकेशन मीन्स द रिलीज ऑफ अमोनिया. अमोनिया तयार होण्याची प्रोसेस. अमोनियम जो घटक आहे, हा जो घटक तयार होण्याची प्रोसेस मीन्स अमोनिफिकेशन. कसं तयार होते? वनस्पती आणि प्राण्यांच्या डेड बॉडी मधून, लक्षात घ्यायचं आहे. आणि सजीवांमधनं वनस्पती आणि प्राण्यांच्या डेड बॉडी नंतर त्यांचे शरीर संपूर्ण विघटन होते, त्यानंतर अमोनिफिकेशन प्रोसेस होते. शिवाय प्राणी ज्या वेळेला मलमूत्र, शेण बाहेर टाकतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जो वेस्ट प्रोडक्ट मधनं सुद्धा अमोनिफिकेशन प्रोसेस होते. NH4 इथे आपण लिहिलेला आहे. आणि मग हे याचं रूपांतर NO2 म्हणजे नायट्राइट मध्ये होते आणि परत नायट्राइटचे रूपांतर नायट्रिफाइंग बॅक्टेरिया NO3 मध्ये घडवून आणतात. लक्षात घ्यायचं या ठिकाणी. इथे NO2 तयार झाला,
परत नायट्रिफिकेशन प्रोसेस होता याच्यामधनं सुद्धा, आणि नायट्रिफाईंग बॅक्टेरिया याचे रूपांतर नायट्राइट मध्ये करतात. परत हा नायट्राइट तयार झाला की या ठिकाणी परत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा नायट्रोजन हे घेतल्या जाते आणि परत प्राण्यांमधून येतो. परत प्राण्यांच्या माध्यमातून परत अमोनिफिकेशन प्रोसेस, इथे सुद्धा एक सायकल सुरू असते. आणि त्याच्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे, आता महत्वाचा मुद्दा जो आहे, शेवटचा टप्पा, हा जो नायट्रेट ग्रुप आहे NO3, तर जमिनीमध्ये मातीमध्ये डिनायट्रिफिकेशन बॅक्टेरिया विशेष करून असतात. आणि या डिनायट्रिफिकेशन बॅक्टेरियांचं प्रमुख काम काय, तर या नायट्रोजनच्या संयुगामध्ये असणारा हा जो स्थायी रूपामध्ये नायट्रोजन या ठिकाणी कंपाऊंड रूपामध्ये आहे, या कंपाऊंड रूपामधील स्थायी रूप नायट्रोजनचं रूपांतरण सरळ ते वायुरूप नायट्रोजन मध्ये करण्याचं काम हे डिनायट्रिफिकेशन बॅक्टेरिया करत असतात. लक्षात घ्या. सो व्हॉट इज द रोल ऑफ डिनायट्रिफिकेशन बॅक्टेरिया? So main important function of the denatrification bacteria is, याचं मुख्य काम हा आहे की या नायट्राइट मधील जो नत्र आहे, नायट्रोजन आहे, हा वायू रूपाने वातावरणात मिसळण्याचं काम डेनिट्रिफिकेशन बॅक्टेरिया करतात आणि त्या प्रोसेसला नाव आहे डेनिट्रिफिकेशन. लक्षात घ्या. Denitrification, that is a process. In the process of denitrification, what happens? So conversion of nitrogen compound into a gaseous state. It's very simple. Conversion of nitrogen into the nitrogen gaseous state. जो कंपाऊंड रूपामध्ये नायट्रोजन आहे याला वायू रूपामध्ये परत मुक्त स्थितीमध्ये सोडण्याचं काम डेनिट्रिफिकेशन बॅक्टेरिया करत असतात आणि या प्रोसेसला डेनिट्रिफिकेशन प्रोसेस म्हणतात. तर आता एक मुद्दा लक्षात आला असेल की जिथून हा नायट्रोजनला चक्राला सुरुवात झाली, परत तो नायट्रोजन त्याच ठिकाणी रिलीज होऊन वातावरणात गेलेला आहे. सो दॅट इज होल सायकल, दॅट इज अ कंप्लीट सायकल इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. या कंप्लीट सायकलला आपण म्हटलेलं आहे नायट्रोजन सायकल. आपल्याला या नायट्रोजन सायकल मध्ये सर्वात महत्वाचं मुद्दे कुठले लक्षात ठेवायचे आहेत, तर या डायग्राम मध्ये तुम्हाला मी जे रेड मार्क केलेले इथे काही पॉइंट सांगितलेले आहेत, ते 4 प्रोसेस माहित ठेवा. आपल्या इयत्ता 9वी मध्ये शेवटच्या भागामध्ये दिलेले आहे की विच आर द मेन पॉइंट्स, व्हॉट आर द मेन इम्पॉर्टंट प्रोसेस पर्टिक्युलरली इन द नायट्रोजन सायकल. कुठल्या मेन प्रोसेस या ठिकाणी नायट्रोजन सायकल मध्ये घडतात. तर पहिला पॉइंट आहे नायट्रोजन फिक्सेशन. सांगितलंय मी तुम्हाला की हवेतील नायट्रोजन संयुग रूपाने जमिनीमध्ये स्थिर करण्याची प्रोसेस जी होते याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हटलेलं आहे. हे विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियांद्वारे होते. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणतो आपण. आपल्याला माहित पाहिजे कोणते बॅक्टेरिया आहेत. रायझोबियम आहे. रायझोबियम कुठे असतात? शिंगवर्गीय, ज्यांना शेंगा लागतात त्या मुळांच्या, वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर असतात. अझेटोबॅक्टर जीवाणू हे स्वतंत्ररित्या मातीमध्ये असतात. या बॅक्टेरियाचं काम आहे हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करणे आणि अमोनिया तयार करणे. मग हा जो अमोनिया तयार झालेला असेल या ठिकाणी या अमोनियाचे रूपांतर परत नायट्रेट मध्ये करण्याचं काम या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या परत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया करतात. या प्रोसेसला नाव दिलेलं आहे आपण नायट्रिफिकेशन. म्हणजे या अमोनियाचे रूपांतर नायट्रेट संयुगामध्ये करण्याची प्रोसेस मीन्स नायट्रिफिकेशन. इज दॅट क्लिअर? हे क्लिअर झालं आपल्याला. त्याच्यानंतर हा जो नायट्रेट तयार झालेला संयुग आहे हा असिमिलेशन प्रोसेसद्वारे, असिमिलेट मीन्स मातीत मिसळणे, जमिनीमध्ये मिसळतो तो संयुग, आणि मग वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा जो नत्र आहे वनस्पती हे ओढून घेत असतात आणि स्वतःची वाढ घडवून आणतात. स्वतःच्या ज्या काही प्रोसेस असतील लाईफ प्रोसेसमध्ये यांना प्रोटीनची गरज आहे किंवा वेगळ्या प्रोसेसमध्ये नायट्रोजनची गरज आहे, हे घडवून आणतात आणि अशा पद्धतीने वनस्पतींची वाढ होते. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे नायट्रोजन हा जो आहे वातावरणातील नायट्रोजन नायट्रेटच्या रूपाने परत या ठिकाणी वनस्पतीमध्ये गेला आणि या सृष्टीमध्ये वनस्पती स्वयंपोषी आहेत. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांच्यावर जगणारे प्राथमिक भक्षक, नंतर द्वितीय भक्षक आणि नंतर आपण अन्न साखळीमध्ये शिकलेले सर्वोच्च भक्षक वगैरे, हे संपूर्ण अन्न साखळी ही प्राथमिक भक्षकांवर म्हणजे एकंदरीत या ठिकाणी उत्पादकांवर अवलंबून आहे. तर यांच्यामधनं असणारा जो काही नत्र असेल, जो त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन आणि वेगवेगळ्या मालिक्यूलच्या याच्यामध्ये अस्तित्वात असतो,
हा जो प्रोटीन आहे, प्रोटीनच्या रूपामध्ये, अन्नाच्या रूपामध्ये इथला जो नत्र आहे हे प्राणी घेतात आणि मग प्राण्यांमधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये अशा पद्धतीने हा जो नायट्रोजन चक्रांमधील नत्र आहे एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये अशा पद्धतीने अन्नाच्या साखळीमधून जात असतो. लक्षात घ्यायचं आहे. मग या प्राण्यांमध्ये आल्यानंतर एक तर मलमूत्र, शेण याद्वारे सुद्धा ते वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकतात आणि सजीव म्हटल्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांचा ज्या वेळेला मृत्यू होतो ते यांची डेड बॉडी किंवा मृत झालेले शरीर ज्या वेळेला कुजते, सळते, तर त्यामधनं सुद्धा अमोनियम NH4 रिलीज होतो आणि ही प्रोसेस आहे अमोनिफिकेशन. लक्षात घ्या, अमोनिफिकेशन that is a process where the release of ammonium from dead bodies or waste product of organism. यांच्याकडनं जे काही तयार होत असेल याच्यामधनं अमोनियम, या प्रोसेसला आपण म्हटलेलं आहे अमोनिफिकेशन. आणि या अमोनिफिकेशन मध्ये नंतर याचं रूपांतर नायट्राइट मध्ये होते. नायट्राइट NO2 नायट्राइट आणि परत आहे नायट्राइटचे रूपांतर नायट्रेट मध्ये घडवून आणण्याचं काम नायट्रिफाइंग बॅक्टेरिया करतात. आणि मग शेवटचा मुद्दा हा आहे की हा जो स्थिर झालेला जमिनीमध्ये नायट्रेट संयुग आहे, या नायट्रेट संयुगाचे सुद्धा याच्यातील जो नायट्रोजन आहे, लक्षात घ्यायचं, हा संयुग आहे, इट इज ए कंपाऊंड NO3. याला ऑक्सिजन हा मॉलिक्यूल आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल जोडलेला आहे. तर रिडक्शन प्रोसेस मध्ये ज्या वेळेला याच्यातनं ऑक्सिजन निघून जाईल तेव्हा फक्त काय शिल्लक राहील, नायट्रोजन. तर ही प्रोसेस घडवून आणणारे सुद्धा बॅक्टेरिया जमिनीत आहेत आणि या बॅक्टेरियाना म्हटलं होतं आपण डेनिट्रिफिकेशन बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाचं मुख्य काम की या ठिकाणी कंपाऊंड रूपामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे परत वायू रूपाने रिलीज वातावरणात सोडण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात आणि या प्रोसेसला डेनिट्रिफिकेशन म्हणतो आपण. तर अशा प्रकारे नायट्रोजन वातावरणात परत आला आणि ही जी सायकल आहे इट इज गोइंग ऑन कंटिन्युअस इन द नेचर. निसर्गामध्ये सातत्याने सुरू असते, याला आपण म्हणतो नायट्रोजन सायकल. आणि ही सायकल निसर्ग आपल्या पद्धतीने बॅलन्स करत असतो. तुम्हाला कदाचित माहित आहे की शेतकरी बांधव साधारणपणे पिकांची लागवड केल्यानंतर त्यांची वाढ होण्यासाठी वेगवेगळे खत देतात, ज्यामध्ये NPK हे 3 घटक महत्वाचे आपण शिकतो. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅश. तर सर्वात पहिल्यांदा पिकांच्या वाढीसाठी जर कुठल्या घटकांची गरज असेल ते नायट्रोजन, ते मुळाला आपण वनस्पतींच्या मुळांशी देतो. परंतु जर तुम्ही जंगलात गेले तर जंगलामध्ये प्रचंड हजारो हेक्टर जमिनीवर जंगल हे वाढलेलं असते, त्यांना कोण नत्र खत देतं? त्यांना आपण तर कधी जाऊन खत पाणी देत नाही, तरी पण त्यांची वाढ ही अतिशय वेगाने झालेली आणि चांगली झालेली दिसते. तर नॅचरली या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे लक्षात घ्यायचं आपल्याला, या ठिकाणी डेड बॉडीज, पालापाचोळा, कुजणे, सडणे आणि परत नायट्रेट मध्ये रूपांतर, नायट्रेट या माध्यमातून परत जे या ठिकाणी असिम्युलेशन होणे आणि मग परत ओढणे, अशा पद्धतीची प्रोसेस निसर्गामध्ये सातत्याने सुरू असते आणि त्यामुळे निसर्गामध्ये नायट्रोजनचं एक बॅलन्सिंग चक्र सुरू असतो. हे आपल्याला यातून शिकायला मिळालं आहे. मला आशा आहे की तुम्हाला या ठिकाणी नायट्रोजन सायकल विषयी तुमची जे पॉइंट्स किंवा आयडिया आहेत नायट्रोजन सायकल ही आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. परत पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये एक पुन्हा नवीन विषय घेऊन. धन्यवाद. थँक्यू.